नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती परिपूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता शिक्षक भरतीच्या जवळपास मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये 30,000 प्लस जागा येण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे मित्रांनो, आता जर 30,000 प्लस जागा जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आल्या तर या ठिकाणी 100 प्लस मार्कवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती चान्स आहे, त्याच्यानंतर 100 वाले विद्यार्थ्यांना चान्स आहे परंतु 110 मार्क असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी चान्स नसणार आहे। तर असं कसं होऊ शकतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला 100 मार्क आहेत असे सुद्धा विद्यार्थी लागणार, काही विद्यार्थ्याला 110 मार्क आहेत असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी या भरतीमध्ये लागणार आहे। तर असं का होणार हे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असणार आहे तो म्हणजे मित्रांनो TET परीक्षेचा। TET परीक्षा मित्रांनो तुमच्या मेरिटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल या ठिकाणी TET या परीक्षेचा असणार आहे। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघावयास मिळतील। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती या ठिकाणी लवकरच परिपूर्ण केली जाणार आहे। तर यामध्ये जर मित्रांनो तुम्ही आता प्रायमरी टीचरच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्र राज्यामध्ये खाली आहेत, त्यामुळे प्रायमरी टीचरची व्हॅकन्सी जास्त असणार आहे। आता जर तुम्हाला प्रायमरी टीचर व्हायचं असेल तर तुमचं D.Ed असणं हे कंपल्सरी असणार आहे। B.Ed वाल्यांना प्रायमरी टीचर होण्यासाठी मित्रांनो चान्स नाही आहे। त्यामुळे तुमचं जर D.Ed असेल आणि D.Ed असून जर तुमची फर्स्ट TET आणि सेकंड TET ह्या दोन्ही जर TET तुम्ही पास असाल तर मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये बऱ्यापैकी चान्स असणार आहे। आता काही विद्यार्थ्यांना मित्रांनो 100 मार्क आहेत, ठीक आहे, परंतु या विद्यार्थ्याकडे फर्स्ट आणि सेकंड दोन्हीसुद्धा TET या ठिकाणी पास आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना चान्स आहेत। काही विद्यार्थ्यांना 110 मार्क आहेत परंतु या विद्यार्थ्याकडे सेकंड TET आहे। आता जर तुमच्याकडे सेकंड TET असेल तर तुमचा 1ली ते 5वीसाठी विचार केला जाणार नाही आणि 1ली ते 5वीसाठी विचार केला जाणार नाही, म्हणजेच मित्रांनो तुमचे 110 मार्क असून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार नाही। आता कसं तर पहा, जर मित्रांनो दोन्हीसुद्धा आता कॅन्डिडेट जर या ठिकाणी D.Edचे असतील, ठीक आहे, आता एका विद्यार्थ्याला 110 मार्क आहेत, एका विद्यार्थ्याला 103 मार्क आहेत, ठीक आहे, आणि प्रायमरी टीचरची जागा या ठिकाणी खाली आहे। मात्र ज्याला 110 मार्क आहेत हा विद्यार्थी सेकंड TET पास आहे मात्र फर्स्ट TET पास नसेल तर या विद्यार्थ्याचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। 103 मार्क असून सुद्धा हा विद्यार्थी या ठिकाणी लागणार, हा फंडा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे TET हा जो काही पेपर आहे मित्रांनो तुमच्या मेरिट लिस्टमधला सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट असणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे TET पास असणे हे खूप गरजेचं आहे। जर तुम्ही TET पास नसाल तर तुमच्याकडे 130 जरी गुण असतील तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये चान्स नसणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे तुमची TET हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे केवळ TET परीक्षेला मार्क आले म्हणजे तुम्ही या ठिकाणी शिक्षक झाले असं याचा अर्थ होत नाही। तुम्ही TET परीक्षेला चांगले गुण असतील आणि दोन्हीसुद्धा TET पास असतील तर मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी चान्स असणार आहे। आणि जर तुम्हाला TET परीक्षेला कमी गुण असतील तर मात्र तुमच्याकडे दोन्ही TET पास असणे गरजेचं। ज्यावेळेस तुमच्याकडे दोन्ही TET पास असतील त्यावेळेस तुम्हाला 100% शिक्षक भरतीमध्ये चान्स हा मिळणार आहे। त्यामुळे आता एक सेफ स्कोर जर पाहिला तर मित्रांनो तुमच्या TETवर डिपेंड करतात। आता काही विद्यार्थ्यांना बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 110 115 असे मार्क आहेत परंतु ते जास्तीत जास्त विद्यार्थी सेकंड TET पास आहेत। मग सेकंड TET पास असाल तर तुमच्या प्रायमरी टीचरसाठी तुम्हाला विचार केला जाणार नाही, त्यामुळे 110 मार्क असून सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार नाही। आता काही विद्यार्थी आहेत मित्रांनो ज्यांना 120 मार्क आहेत त्यांच्याकडे दोन्हीसुद्धा TET पास आहे। तर अशा म्हणजे तुम्हाला मार्क किती आहे, 100च्या वरी जरी मार्क असतील दोन्ही TET पास असेल तर तुमचे लागण्याचे चान्सेस आहे। आणि 120 130 मार्क असतील आणि तुमचे दोन्ही TET पास असतील तर म्हणजे तुम्ही 100%च लागणार, त्याबद्दल काही वादच नाही। परंतु जे विद्यार्थी 100 प्लस आहेत आणि असे विद्यार्थी दोन्ही TET पास आहेत तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक भरतीमध्ये बऱ्यापैकी चान्स असणार आहे। तर मित्रांनो, हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद।